गुड मॉर्निंग मित्रांनो. लेह लडाख ट्रिप म्हणजे नुसता प्रवास नाही तर आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव आहे. नमस्कार. आता मी आहे तांडीमध्ये. मनाली ते लेह जवळपास 450 किलोमीटरचं अंतर आहे आणि मनाली ते तांडी हे 7 किलोमीटरचं अंतर आहे. मित्रांनो, अतिशय खूप सुंदर आणि छान असं हा प्लेस आहे. तुम्ही माझ्या मागे जो व्ह्यू आहे तो जरा एकदा चेकआउट करून घ्या पूर्ण राऊंड शेपमध्ये. तर तुम्ही आता पूर्णपणे व्ह्यू बघितलेला आहे. खूप छान आहे. आता ह्याच्या पुढे जाणारे वेगवेगळे प्लेसेस आहेत. आपण जवळपास 17 ते 18 हजार फुटावरती आता आपण ट्रॅव्हल करणार आहोत. तर मित्रांनो, कंटिन्यू माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये तुम्ही जुळून राहा आणि माझे येणारे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा. लेहचा प्रवास माझा कसा असणार आहे त्याचा एक्सपिरियन्स तुम्ही त्याचा अनुभव घ्या. भविष्यात तुम्ही कधी जेव्हा इथे येणार असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी इझी जातील. आता मी जात आहोत ब्रेकफास्ट करायला. आमची पूर्ण टीम देव वर्ल्ड टुरिझमचे जे सगळे गेस्ट आहेत ते आता नाश्ता ब्रेकफास्ट करतायत. तर आता आम्ही पण त्यांना जॉईन करून ब्रेकफास्ट करतो आणि आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. रस्त्यामध्ये जाताना मी थोडी तुम्हाला प्रत्येक ठिकाणची माहिती मी देत जाईन. त्यामुळे तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्रायबर करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला पोहोचतील. थँक्यू. ए नाश्ता केला का रे? एक नाश्ता कसा वाटला मनीष? वहिनी नाश्ता कसा वाटला? छान आहे ना? रात्रीचं जेवण बस का? रात्रीचा नाश्ता, रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता. हा अरे बोला की मस्त होता. नाश्ता कसा होता? नाश्ता कसा आहे? रात्रीचं जेवण मस्त ना? छान ना? मॅडमने अजून खाल्लं नाही. हिमाचलमध्ये पोहे. हा हिमाचलमध्ये पोहे खाऊन बरं. मस्त ना? आवडलं ना? भाऊ नाश्ता कसा वाटला भाऊ? चांगला आहे ना नाश्त्यांचा? रात्रीचा चिकन एक नंबर. भाऊ काय नाथ खोळा ना? एक नंबर. दादा पहाडी चिकन खाल्लं का? खाल्लं ना? कसं वाटलं? नाथ खोळा. मित्रांनो, छोले भटुरे खायला या आणि पोहे आणि ब्रेड बटर जाम. तर आता आपण तांडी हॉटेलमधून आपण निघालेलो आहोत आणि आता आपण लेहचा प्रवास सुरू केला आहे पुन्हा. रात्री आपण लेट आलो पण आता सकाळी 10:30 आपण नाश्ता वगैरे ब्रेकफास्ट कंप्लीट करून आपण निघालो. आत्ता आपल्या गाडीचं किलोमीटर आहे 37,462 है ना दादा? येस करेक्ट. हां, तर आता आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे. गाडी आपण काल डिझेल फुल केलं आहे. डिझेलचे इकडे थोडे प्रॉब्लेम्स आहेत पण ठीक आहे, आता जिथे आपल्याला डिझेल मिळणार तिथे आपण पुन्हा भरून घेणार आहोत. ह्या सीझनला थोडे डिझेलचे प्रॉब्लेम होते युद्धामुळे, आता अन्यथा इकडे असे प्रॉब्लेम्स कधी होत नाहीत. पण ठीक आहे, एनिवे थोडं आपल्याला मिळतं आहे, काय इश्यू नाही. आणि आता वाजलेले आहेत 10:42. आता आपला प्रवास सुरू झाला आहे तांडी हॉटेलपासून लेहकडे. आता जाताना रस्त्यामध्ये काही पॉईंट्स आहेत, साईट सीन आहेत, ते तुम्हाला मी सांगतो की कोणते साईट सीन आहेत आणि आपण कोणत्या साईट सीनवरती व्हिजिट करणार आहोत ते. समोर बर्फाचे डोंगर यायला सुरू झालेले आहेत बघा. किती मस्त सीन झाले. आता तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यामधून थोडं तुम्हाला दिसणार नाही एवढं, पण जेव्हा आपण या रस्त्यावरती प्रवास करतोय बघा ना किती मस्त छान वाटते. छोटे रस्ते आहेत ठीक आहे पण नेचर त्याच्या बाजूचं किती गोड वाटते बघा. प्रवासाला थोडी मजा येते, वेगळी मजा येते है ना? येस मित्रांनो, हा लेह लडाखच्या रोडला ट्रॅफिक जाम लागलेला आहे. ते बघा, तुम्ही बघू शकत असाल. तर तिथपर्यंत गाड्या दिसत आहेत वरती आणि हे आम्ही इथे आहोत. ही आमची बस, ही आमची सेल्टॉस आणि मागे आपली अर्टिगा आणि मागेपर्यंत लाईन आता लागले. आणि हा तुम्ही बर्फ बघा किती मस्त.
थंड हवा येते, एकदम मस्त वाटते. आता आपण लेह लडाखला जाताना आपल्याला रस्त्यामध्ये लागणारे साईट सीन जिस्पा आहे, सरचू आहे, त्यानंतर टँगलाँगला आहे, त्यानंतर बाराळाचा आहे, असे बरेच साईट सीनमध्ये रस्त्यामध्ये लागतात लेहला जाताना. तर त्या ठिकाणी आपल्याला जिथे जिथे पॉसिबल होईल त्या ठिकाणी आपण आता व्हिजिट करणार आहोत आणि तसंच आपण लेहला पोहोचणार आहोत. आत्ता वाजलेले आहेत 12 आणि 12 वाजताचं आजचं इथलं टेम्परेचर आहे 4. विषय लक्षात घ्या, थंडी आहे पण तरीही थोडं बहुत ऊन लागतंय, पण आपल्याला बरं वाटतं ह्या ठिकाणी. यस. है ना मित्रांनो, आता आपण दाराच्या बॉर्डरला आलेलो आहोत आणि तुम्ही दाराच्या बॉर्डरचा जो व्ह्यू आहे बघितला, तर मस्त व्ह्यू आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी, पूर्ण ओव्हरऑल दाखवतो. त्या जरा दाखवून बर्फाचे डोंगर आहेत, बर्फ न पडलेले पण डोंगर आहेत, मेल्ट झालेले. ब्रिज पण एकदम ऑसम ब्रिज आहे आणि त्यानंतर इथला व्हॅली सुपर वाटते. व्हॅली ही बॉर्डर आहे आणि ही पूर्णपणे ग्रीनरी आहे. बघा मित्रांनो, जबरदस्त. हा निसर्ग डोळ्यात सामावून घेऊसा वाटतो. मित्रांनो, हे आता आपण चेकपोस्टला आलो आहोत, दाराच्या चेकपोस्ट हद्दीजवळ. तुम्ही बघू शकत असाल इथे चेकपोस्टला चेक होतं आणि मग पुढे जातो आपण. मित्रांनो, एवढा मस्त स्नोफॉल होतोय ना, खरंच तुम्हाला मी ना शब्दामध्ये सांगू शकत नाही, पण एक्सपिरियन्स आम्हाला जबरदस्त येतोय. एवढा भुसा उडतोय बारीक बारीक. तुम्हाला जर कॅमेरा पण दिसत असेल ना तर खरोखर तुम्ही त्याचा आनंद घ्या. एवढा मस्त आहे. एक्सपिरियन्स घ्या. हा एक्सपिरियन्स लाईफ मधला जबरदस्त एक्सपिरियन्स. बाजूला पूर्णपणे बर्फ आणि पूर्णपणे व्हाईट चादर, खराब नाही, यूज नाही बर्फ. हा बर्फ तुम्ही उचलून खाऊ शकता. बघा, झील आहे, कम्प्लीट झील आहे खाली, कम्प्लीट झील आहे खाली. मित्रांनो, शब्दात बयान नाही करू शकत मी तुम्हाला. चारी साईडला लेह लडाख ट्रिप ऑसम, ऑसम. Very awesome. आपण बालाराच्यामध्ये आलो आहोत. हे हाईटला आहे, इथे ऑक्सिजन थोडं कमी पडतं, त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडर या भीमसेन कापूर तुमच्याकडे असणे गरजेचं आहे, आवश्यक आहे. ते येताना तुम्ही केअर घेऊनच या. आणि इथं आले तुम्हाला स्नोमध्ये बघा, मला दाखवतो, पाय आतमध्ये जातोय बघा, तिथे बघा, ते तुम्हाला पूर्ण पुसा आहे बघा, स्वच्छ बर्फ आहे. स्वच्छ बर्फ आहे. तुम्ही पूर्ण व्ह्यू बघून घ्या, पूर्ण व्ह्यू. सोनू धावू नको. आमचा सर्व ग्रुप इथे आता एन्जॉय करतोय बघा.
सगळ्यांची एन्जॉयमेंट चालू आहे बर्फामध्ये. तुम्ही पण जेव्हा आमच्यावर येणार तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही ह्या ठिकाणी एन्जॉयमेंट करणार. हॅलो नमस्ते. आम्ही आत्ता बारालाच्या मध्ये आहे. ऑलमोस्ट -1 वगैरे आता टेम्परेचर आहे. मध्ये थोडासा स्नो -3 आहे सॉरी. खूप सारा म्हणजे थोडासा स्नोफॉल मध्ये मिळालाय आणि बर्फ तुम्ही बघूच शकता की इथे. आपल्याला वाटतं इथे एंट्री करायची आहे, त्यामुळे आपण एंट्री करायला जाऊया. चला. मित्रांनो, आता आपण तुम्ही बघितलेत बॉर्डरवरती आपण एंट्री केली. आपण एंट्री की आपण हिमाचल प्रदेशची बॉर्डर आपण सोडून लेह लडाखमध्ये एंट्री करतो. आता ही इथे हिमाचल बॉर्डर संपली. आता इथून पुढे लेह लडाख चालू आलं आणि त्याची एंट्री आपल्याला पुढे करायची. आपल्याला पुन्हा एकदा थांबायचं आहे. तो स्पॉट आहे. जर दादा त्यांना कॅमेरा दाखवा समोर पत्रे सेड आहे, त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एंट्री मारायची आहे आणि त्यानंतर मग आपण लेहमध्ये एंटर करतोय. तुम्हाला तिकडून जी दाखवली ती बॉर्डर ही लेह लडाखची की आपण त्याचा क्रॉस करणार आहे. मी जाऊन तिथे एंट्री करू. इसका एंट्री हो गया. अभी अपना एंट्री बाकी है. मित्रांनो, आता आपण सर्चमध्ये आलो आहोत. वाजलेले आहेत 4 आणि जागा म्हणजे लेह लडाखची एंट्री. लेह लडाख बॉर्डर इथून चालू होते आणि आपण बॉर्डरमध्ये इन केले. आता 4 वाजता जेवायला थांबले. आता इथे आपण मॅगी, ब्रेड ऑमलेट पाव इथे अवेलेबिलिटी आहे. ते आता आपल्या सोयीनुसार आम्ही सगळे खाणार आणि पुढे प्रवासाला चालू करणार. लेहला जेव्हा तुम्हाला यायचं असतं बाय रोड गाडी घेऊन, तुम्हाला एक्सपिरियन्स गाडी चालवण्याचा, रोड ट्रिपचा, ॲडव्हेंचरचा जे मजा घ्यायची असते, तेव्हा तुमच्यामध्ये
तेवढा स्टॅमिना, तेवढी कॅपॅसिटी असणं खूप गरजेचं आहे. खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. तुम्ही तेवढी गाडी चालवणं आवश्यक आहे. आणि इथले रस्ते मधले एवढे डेंजर आहेत ना की तुम्हाला ती गाडी चालवायला जमली पाहिजे. इकडचे लोक, त्यांना प्रॅक्टिस असते त्यामुळे ते लोक त्या पद्धतीने चालवतात. पण आपण जर बाहेरून आलो आणि त्यावेळी तुम्हाला जमलं नाही तर तुमची गाडी अडकण्याचे चान्सेस जास्त होऊ शकतात इथे. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घ्या की जेव्हा आपण ॲडव्हेंचर ट्रिपसाठी अशा ठिकाणी आपण जेव्हा जाऊ तेव्हा तुम्ही खरोखर वेल एक्सपिरियन्स घेऊन आणि हेल्थची काळजी घेऊन सगळे लागणारे इन्स्ट्रुमेंट तुमचे गोळ्या औषधं वगैरे सगळे प्रॉपर घेऊनच तुम्हाला ट्रिपला येणं आहे. अदरवाईज तुम्ही अशा ट्रिपची रिस्क घेऊ नका. काय दादा, बरोबर ना? परफेक्ट. हां, आता मी जो तुम्हाला लाईव्ह एक्सपिरियन्स आहे म्हणून मी तो सांगतोय. मी तुम्हाला सांगू शकलो असतो काही नाही, मजा आहे, असं तसं. मजा आहे, मजेबद्दल मी प्रश्नच नाही आहे. मजा आहे, मजा तर येतेच. पण तो एक्सपिरियन्स तुम्हाला घेताना एवढा वेळ तुम्ही गाडी चालवणे तुम्हाला शक्य झालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी काळजीपूर्वक करा. ठीक आहे. आता इथलं जे वातावरण आहे आणि जे डोंगर आहेत ते चेंज झाल्यासारखे वाटतात बघा. वाळू असल्यासारखे वाटतात पूर्णपणे. ते बघा, रेगिस्तानमध्ये फिरल्यासारखे वाटतं आपल्याला. ते बघा मित्रांनो, एवढ्या उंचावरती आलोय आणि पूर्णपणे पठारासारखं आता सगळी जागा आहे. तुम्हाला दिसत असेल. छान वाटते, एकदम मस्त वाटते. तर फायनली मित्रांनो, आता आपण लेहला आलो आहोत. 11:30 वाजले आपल्याला लेहला पोचायला. तांडी ते लेह साधारणतः 400 किलोमीटरचं अंतर होतं. प्रवास थोडा हेक्टिक होता कारण की रस्ते आधीमध्ये खराब होते आणि ऑक्सिजनचा थोडासा आम्हाला प्रॉब्लेम जाणवला. ऑक्सिजनचा प्रॉब्लेम अशा पद्धतीने जाणवला की त्याच्यामुळे आम्हाला डोकं दुखणे आणि मळमळणे ह्या 2 गोष्टींचा इफेक्ट आमच्यावरती चांगला पडला. पण इतर प्रवास ठीक होता. 11:30 वाजता आल्यानंतर आम्ही हॉटेल चेक इन केलं, आम्ही जेवलो आणि आता मी तुमच्यासमोर आलो. तर माझा पूर्णपणे जर्नी मी तुम्हाला सांगितलं आहेच, तुम्ही बघितलातच कशा पद्धतीने आहे. तर कसा वाटला आमचा जर्नी हे तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून माझे येणारे पुढचे व्हिडिओ तुम्ही बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.